नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओसुद्धा आपल्या सगळ्याच स्त्रियांच्या अगदी आवडीचा विषय आणि जवळचा विषय आहे, तो म्हणजेच किचन. तर किचन रिलेटेडच आजचासुद्धा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी लहान व्हिडिओ आहे आणि तुमच्यासुद्धा खूप उपयोगाचा ठरणार आहे हा व्हिडिओ. मैत्रिणींनो, आपलं किचन किंवा किचन ओटा लहान असो की मोठा याने काही फरक पडत नाही जर आपण ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर. कारण की छोटं किचन असेल तरीसुद्धा आपण ते खूप छान सुंदर सुटसुटीत असं मेंटेन करून ठेवू शकतो, ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. लहान लहान वस्तूंनासुद्धा आपण त्याची योग्य अशी स्पेस दिली ना, जागा दिली ना, आणि त्या वस्तू जिथल्या तिथे दरवेळी ठेवल्या ना की आपलं लहान किचनसुद्धा खूप असं स्पेशियस होतं आणि अजिबात कुठेही गर्दी आपल्याला दिसत नाही. तसंच मोठ्या किचनचं आहे. मोठं किचन असलं की आपण जास्तीत जास्त गोष्टी आणून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वस्तू इतक्या होऊन जातात की आपल्याला त्याचा पसारा वाटायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा मी काय केलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर माझं किचनसुद्धा काही जास्त मोठं नाही आहे. एल शेपमध्ये आमचं किचन आहे. इकडे गॅसची शेगडी आहे. त्यानंतर ही विंडो बघू शकता, अगदी मी मोकळी ठेवलेली आहे. इकडे आधी खूप गर्दी असायची, पण आता इकडची गर्दी मी कशी कमी केली ते मी तुम्हाला दाखवते. इकडे छान असं मी मनी प्लांट ठेवलेला आहे, एक फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे. त्यानंतर कुटण्यासाठी उकळी ठेवलेली आहे, लायटर आहे आणि एक स्विजी आहे पाणी काढण्यासाठी. तर आमची जी खिडकी आहे किचन जवळची तिकडे आधी खूप गर्दी असायची, कारण की भांडी घासायचं लिक्विड असेल, घासणी असेल, सगळं काही तिथेच असायचं. त्यामुळे तो एरिया इतका काही चांगला दिसत नव्हता. त्यामुळे मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे मिशोवरनं. माझा जो ऑनलाईन शॉपिंग व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवलंच होतं. खूप यूजफुल आहे. तर बघा, खूप बरंचसं सामान याच्या स्टँडमध्ये बसतं. तर ह्या डब्यामध्ये मी पितांबरी ठेवलेली आहे. ब्रश लागतोच आपल्याला कुकरची झाकणं वगैरे घासण्यासाठी. त्यानंतर ही घासणीचा डब्बासुद्धा इथे बसतो छान. आणि ही मोठी विम लिक्विडची बाटली आहे. तर मी काही दिवसांनी लहान आणणार आहे, कारण की व्यवस्थित बॅलन्स होईल याला. तर बघा किती सुंदर दिसत आहे. अगदी सिंक एरियाच्या वरतीच मी हे लावलेलं आहे स्टँड. आणि आपला जो काही ओला काथ्या वगैरे असतो घासणी, तीसुद्धा आपण इकडे सुकायला टाकू शकतो. किंवा लहान लहान आपले नॅपकिन असतात किचन पुसण्याचे वगैरे, तर ते सुद्धा आपण इकडे सुकायला टाकू शकतो. तर बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे याच्यामुळे. अगदी छोटीशीच गोष्ट मी केली. घासणी, विम लिक्विड याला त्याची व्यवस्थित अशी जागा मी मिळवून दिली आणि सुंदर असा लुक आलेला आहे. तर किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मिक्सर. तर मिक्सरसाठी सुद्धा मी असं इकडे एक स्टँड करून घेतलेलं आहे फरीचंच. जेव्हा आमचं फर्निचरचं काम चालू होतं किचनचं तेव्हाच मी हे बनवून घेतलेलं आहे. किचन जर आपण असंच काउंटरवरती ठेवलं तर काउंटरची जागासुद्धा खालची बघा ती खूप व्यापली जाते आणि खालचा जो स्पेस आहे तो आपल्याला वारंवार क्लीन करायला मिळत नाही. त्यामुळे मी अशा प्रकारे वरतीच हे टाईल्सलाच व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे. आणि कप अडकवण्यासाठी सुद्धा हे छोटंसं मी की होल्डर आहे त्याचा इथे वापर केलेला आहे. आणि इंडक्शन तुम्ही बघितलंच, ते पण काउंटरवरती फक्त इंडक्शन तुम्हाला दिसत असेल. आणि हे जे आहे कॉर्नर शेल्फ याचासुद्धा खूप चांगला वापर होतो. ह्या काही रोजच्या जीवनामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा इतर गोष्टी, साखरेचा आणि चहापत्तीचा डब्बासुद्धा मी इथे छोटा आणून ठेवणार आहे, तर त्याचासुद्धा खूप चांगला वापर होतो. त्याचबरोबर इकडे मी लावलेलं आहे पोळपाट बेलण्यासाठी. आणि हे फ्रीजच्याच बाजूला जे काही कॉर्नर आहे तिकडे मी हे टाईल्सला लावलेलं आहे. याचासुद्धा खूप वापर झालेला आहे मला. तर पोळपाट बेलन हे आपल्याला रोजच्या रोज लागतं आणि ते अशा पद्धतीने मी इकडे हँग केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा किचन ओट्यावरची बरीचशी जागा जी आहे ती आपली वाचते. आणि हे हँग केल्यामुळे कसं दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं आणि ही त्याचीच जागा असल्यामुळे ते रोजच्या रोज त्याच्या जागेवर ते जाऊन बसतं. त्यानंतर तेल आणि मिठाच्या बरणीसाठी सुद्धा मी एक छान असं स्टँड जे आहे ते भिंतीला लावलेलं आहे. आणि हे अगदी गॅस ओट्याच्या जवळच आहे, त्यामुळे रोजच्या रोज स्वयंपाक करताना मला खूप इझी पडतं हे घेण्यासाठी. आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे. आणि जर हे आपण आपल्या खिडकीच्या विंडोजवळ हे मोस्टली ठेवलं जायचं, पण त्याने खूप चिकटपणा वगैरे व्हायचा
आणि हा मसाल्याचा डब्बासुद्धा मी ह्या भिंतीवरतीच ठेवते. मसाल्याचा डब्बा आणि बरणी एक लोणच्याची आहे ती. याने काय होतं, आपली जी काही विंडोची जागा आहे ती खूप वाचते आणि अशा पद्धतीने खूप सुंदर लुक येतो आपल्या किचन ओट्याला. तर मैत्रिणींनो, गरमी खूप वाढलेली आहे, त्यामुळे गरम प्रचंड होत आहे. आणि बघा मी कशा पद्धतीने माझं जे काही किचन ओटा आहे तो व्यवस्थित असा सुटसुटीत ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. तुम्हाला किचन ओट्यावर अजिबात कुठेच पसारा दिसणार नाही. गॅस, शेगडी आणि इंडक्शन व्यतिरिक्त मी किचन ओट्यावरती काहीच ठेवलं नाही आहे. ज्या रोजच्या जीवनातील लागणाऱ्या वस्तू असतात त्या मी अशा पद्धतीने हँग करून ठेवलेल्या आहेत आणि छान अशा सुशोभित डेकोरेट करून ठेवलेल्या आहेत. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल. तर प्लीज व्हिडिओला छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.